आज किया गोविंद का मोबाइल जमा। तर राम राम मंडळी, मी तुमचा विशाल. तर मी निघालो हॉटेलला जाण्यासाठी आणि हॉटेलला जाऊन बघायचं होतं आज आपल्याला साफसफाई कशी चालली. तर आज एकदम चुपके चुपके आता हॉटेलला बघितलं तर मस्त याची साफसफाई चालू होती बरं का. तर साफसफाई वगैरे झाली, मग मी भीमकडे गेलो होतो. मग भीमकडे आलो आणि बघितलं तर भीमची पण कटिंग चालू होती. मग भीम को बोला मस्त नाश्ता बिष्टा बना, म्हटलं जोरचं भूक लगा आहे. मग भीम म्हणे ठीक आहे ना, कुछ तो राईस बीस बनाते म्हटले. मग भीमने मस्त बनवला होता राईस. मग भीमला म्हटलं व्यवस्थित राईस बनव, खूप जोराने नाश्त्याची भूक लागली म्हटलं. मग फायनली नाश्ता वगैरे झाला होता आमचा आणि आम्हाला निघायचं होतं बाहेर जाण्यासाठी. बाहेर गेलो, मस्त वातावरणाचा आनंद घेत बसलो. मग मी थोड्या वेळ बाहेर वगैरे बसलो. मग गोविंदचा मोबाईल जमा वगैरे केला. मग गोविंद म्हणे फायनली मेरा मोबाईल दे दो शेट, म्हणे ऐसा मत करो म्हणे. अरे चब्बईस म्हटलं तुला कशाची मोबाईलची गरज. मोबाईल वगैरे जमा केला आणि मग आपल्याकडे डायरेक्ट ओम आला होता. ओमला भेटून घेतलं. मग ओमला मस्त नाश्ता वगैरे दिला मस्त. मग तिथून ओम सोबत एक फोटो वगैरे काढून घेतला आणि ओम निघणार होता टेंगोड्याला जाण्यासाठी. मग आलो सरांकडे. सर म्हणे चल म्हणे मीटिंग करून घेऊ. मीटिंग वगैरे झाली. सर म्हणे आपले सरन येणार आहेत म्हणे. मग सरन ते आले शिंदे साहेब वगैरे आले. त्यांना मस्त चाय वगैरे दिला. चाय वगैरे झालाच होता त्यांचा नाश्ता. मग त्यांना पण निघायचं होतं आता जाण्यासाठी, कारण की त्यांना थोडं काम आलेलं होतं. तर मस्त त्यांच्यासोबत एक फोटो वगैरे काढून घेतला आणि मग आपल्याकडे येणार होता कल्पेशला मस्त जेवण वगैरे दिलं. हाय पहिले कल्पेश पण जाणार होता रूम साठी. तर मित्रांनो, व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करून टाका. आणि मित्रांनो, उद्या दसरा आहे, तर मग विनया प्युअर व्हेजकडनं आणि माझ्याकडनं तुम्हाला सर्वांना ढेर साऱ्या शुभेच्छा. हॅप्पी दसरा.